Hello, my dear students. Today I am going to teach you 4.1 History of Novel. So let's start to teach. The 18th century has gifted English literature to entirely new form which are without any traces in the ancient classical heritage. Dear students, in this 4.1 we are going to see the history of novel and the initially what they are talking about the novel is म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतायत की 18व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्याच्या प्राचीन संस्कृतीमध्ये जे काही अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या दोन परिपूर्ण नवीन प्रकारची देणगी दिली आहे. म्हणजे 18व्या शतकाने त्या ठिकाणी एक गिफ्ट दिली आहे दोन प्रकारची ती की परिपूर्ण होती. काय ती गिफ्ट होती? वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. बघा काय दिली आहे त्याने गिफ्ट, तर एक दिली आहे पिरियडिकल एसे आणि दुसरं आहे नॉवेल. पुन्हा 18व्या शतकामध्ये या दोन महत्वपूर्ण गोष्टी घडल्या. Both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic plan, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. मग त्यामध्ये काय केलं आहे, जरी 18व्या शतकात दोन गोष्टी प्रामुख्याने अस्तित्वात आल्या असेल, periodical essay, the periodical essay and the novel, but नॉवेल जो होता, जी कादंबरी ज्याला आपण म्हणतो, त्या both of these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual. म्हणजेच त्या दोघांपैकी नॉवेलनी काय केलं आहे त्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लॅन अँड ट्राय इन इन्स्ट्रक्ट द रीडर्स विच हेल्प देम इन टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे ते एक चांगलं सद्गुणी जीवन, सेंटिमेंटल किंवा बौद्धिकरित्या ज्याला आपण म्हणतो किंवा रिअलिस्टिक प्लॅन जे आहे ते नॉवेल मधून त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात दिसतं. सीन्स म्हणजे त्या ठिकाणी जे कथन केलेलं होते नॉवेलमध्ये ते अगदी रिअलिस्टिक बेसवर विविध कॅरेक्टर घेऊन केलं जातं असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन म्हणजे त्याच्या उत्पत्तीपासून किंवा त्याच्या ओरिजिन पासून नॉवेल has been gaining popularity and growing gradually. म्हणजेच compared to the periodical essay, novel was more popular in that period, and the result of its novel has been gaining popularity and growing gradually. म्हणजेच म्हणजे त्यामध्ये पिरियडिकल एसे पेक्षा नॉवेलनी जास्त पॉप्युलॅरिटी मिळवलेली आहे आणि त्याची जो काय म्हणू आपण त्याला ग्रोविंग ग्रॅज्युअली म्हणजे काय त्याचं तसं उधार पण झालंय, त्याची वाढ पण तशीच झाली आहे ते पॉप्युलॅरिटी मिळवल्यामुळे. टुडे इट इज रिकॉग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनर. म्हणजे आजच्या काळात तो मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनर म्हणून त्या ठिकाणी काय होतं, ओळखलं जातं. A novel is a relatively long narrative fiction which describe intimate human experiences normally in prose form. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतात की एक नॉवेल म्हणजे कादंबरी अशी असते ती की एक नवीन जे असते काय म्हणते त्या ठिकाणी रिलेटिव्ह लॉंग नरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. प्रोज फॉर्म मध्ये ती नॉर्मली काय आपल्याला एक्सपिरियन्सेस करतात कशाच्या संदर्भात, डिस्क्राइब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस मानवी जीवनाचं कथन किंवा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला प्रोज फॉर्म मध्ये कथेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ह फ्रॉम द इटालियन नॉवेला मीनिंग न्यू. आजचा जो नॉवेल हा शब्द आहे तो इटालियन वर्ब नॉवेला पासून मिळवलेला आहे आणि ज्याचा अर्थ आहे न्यू, ज्याला आपण नवीन पण म्हणू शकतो. A novel narrates a story, embellishing it with more details of time, place, nature, people, and their minds.
म्हणजेच या ठिकाणी काय, ही एक कंपॅरेटिव्हली दीर्घ कथा असते आणि त्यामध्ये काय असते, स्थळ, काळ, वेळ, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार किंवा कृती आणि समाज यांच्या डिस्क्राईब मधून किंवा वर्णनामधून समजा ही कथा फुलवली जाते. कुठे? नॉवेलमध्ये. Their gesture and activities, it creates the picture of society of that time. And what it create the picture of society of that time. म्हणजे त्यामध्ये कशाचं वर्णन असते, खास करून कशाचं चित्र किंवा पिक्चर त्यामध्ये डिस्क्राईब केलं जातं, त्या काळामध्ये घडत असलेल्या समाजातील घटना आहेत किंवा त्या टायमामध्ये समाजातील ज्या काही घडामोडी आहे त्याचं रिफ्लेक्शन त्या नॉवेलमध्ये असायचं. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे जर जीवनाचं दर्शन घडवायचं असेल, जीवनातील अनुभव शेअर करायचे असेल, तर नॉवेल एक असा चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यामधनं आपल्याला चांगल्या तऱ्हेने त्या गोष्टी समजू शकते. कशापेक्षा? ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज अडॉप्ट लिटररी प्रोज. आताच्या काळामध्ये नॉवेलला काय म्हणून स्वीकारलंय? लिटररी प्रोज म्हणून स्वीकारलेलं आहे. The novel as a literary genre has a history of about 2000 years. जवळपास 2000 वर्षाचा काय आहे त्याला इतिहास आहे आज. एक साहित्य म्हणून. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. म्हणजेच एक साहित्य म्हणून त्याला जवळपास 2 वर्षाचा इतिहास आहे. सुरुवातीच्या काळापासून म्हणजेच दुसऱ्या ते 6व्या शतकापासून आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत सहा साहसांचे वर्णन करणाऱ्या कल्पनारम्य ग्रीक प्रणय कथा संग्रहाचा हजारो वर्ष लेखनावर प्रभाव होता. म्हणजेच दिस इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडल लव्ह अँड marvelous adventurous profoundly affected the creative writing for next 1,000 years. Though novel in the modern era usually make use of literary prose, the earlier thread of the genre can be found in Virgil's Ecologus of Malory's Motte the author or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. आता बघा, या ठिकाणी नॉवेलच्या संदर्भात काही माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच जे काही इमॅजिनेटिव्ह आणि डिलाइटफुल स्टोरीज आहे, ज्या प्रेमावर किंवा साहस ज्याला आपण म्हणतो ऍडव्हेंचर्स त्याच्यावर आधारित ज्या काही क्रिएटिव्ह रायटिंग आहे ते आपल्याला हजारो वर्ष पुढे सापडतं. दो नॉवेल इन मॉडर्न एरा युजली मेक यूज ऑफ लिटररी प्रोज. आजच्या काळात जरी ते लिटररी प्रोज म्हणून वापरल्या गेलं तरी अर्लियर थ्रेड ऑफ जेनर कॅन बी फाउंड इन, म्हणजे त्याचा पुरा आधीच्या काळात देखील म्हणजे व्हर्जिलचं इकोलॉजी आहे किंवा मॅरॉल्स किंवा मॉरल्स द मॉटेरी ऑर्थर आहे किंवा जॉफ्रे चौसरचे द कॅन्टरबरी टेल्स आहे, ह्या ज्या काही स्टोरीज आहे त्यामध्ये देखील तुम्हाला नॉवेल जे आहे किंवा कादंबरी आहे त्याची छाप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी काय म्हणतायत की मर्सकी सिकुब्स टेल ऑफ जेंजी हॅज बीन डिस्क्राईब ॲज द वर्ल्ड फर्स्ट नॉवेल. आता जगातलं पहिलं जे नॉवेल आहे, बरोबर आहे, हॅज बीन डिस्क्राईब ॲज अ वर्ल्ड फर्स्ट नॉवेल. कोणाचं? द टेल ऑफ जेंजी सिकिपजूचं जे काही आहे तर त्याला तो मान मिळाला आहे जवळपास पहिलं नॉवेल होण्याच्या जगातलं. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेट टू बिगिन विथ डॉन ऑक्झिक्टो. आणि युरोपियन जे नॉवेल आहे हे कशापासून सुरुवात झाली? सगळ्यात पहिलं युरोपियन नॉवेल मधलं सगळ्यात पहिलं कोणतं होतं? डॉन ऑक्झिटो.
सॉरी, डॉन क्युझोट असं आहे त्या ठिकाणी. इथे ओळखायला येत नाही नीट बरोबर. By Spanish writer Miguel de Cervantes, which was published in two parts between 1605 and 1615. म्हणजेच या ठिकाणी डॉन क्विझोटे नावाचा जो स्पॅनिश रायटर कोण आहे, कोणी लिहिलंय हे कार्वंटिस, आणि ते दोन कालखंडामध्ये पब्लिश केल्या गेलं. दोन पार्ट मध्ये पब्लिश केल्या गेलं, एक 1605 मध्ये आणि दुसरं 1615 मध्ये. इन द 18th century, 18व्या शतकामध्ये, the appearance of a newspaper and magazines attract a large number of readers from the middle class. 18व्या शतकामध्ये काय झालंय की जे न्यूजपेपर आहे आणि मॅगझिन्स जे आहे, म्हणजे वर्तमानपत्र किंवा मासिक जे आहेत, ती 18व्या शतकामध्ये अस्तित्वात आल्यानंतर जे काय म्हणतात त्या ठिकाणी मध्यमवर्गीय वाचक मोठ्या संख्येने त्याच्याकडे काय झाले, अट्रॅक्ट झाले, आकर्षित झाले. These new readers had little interest in romances and tragedies. या हे जे नवीन वाचक अट्रॅक्ट झालेत, अट्रॅक्ट कशासाठी, म्हणजे वर्तमानपत्रे किंवा मासिके, ज्याला न्यूजपेपर्स किंवा मॅगझिन्स असं म्हणतो, त्याच्याकडे जे हे अट्रॅक्ट झालेत, तर या नव्या वाचकांना उच्चवर्णीयांप्रमाणे प्रणय आणि शोकांतिकामध्ये फारसा रस जे आहे, इंटरेस्ट इन रोमांस and tragedies which were appreciated by the upper class. Thus need for a new type of literature arose that could express the new ideas of the 18th century. म्हणजेच यांना जे आहे उच्चवर्णीय लोकांप्रमाणे प्रणय आणि शोकांतिकामध्ये फारसा रस नव्हता त्यांना समजायचा, आणि त्याच्यामुळे नवीन कल्पना जे आहे त्या मांडणाऱ्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचे जे काही वर्णन करतं, अशा समस्याचे वास्तववादी चित्रण उभे करणाऱ्या साहित्याची निर्मिती होण्यास सुरुवात झाली आणि त्याला मनाचे स्थान प्राप्त झाले आहे म्हणते या ठिकाणी. द 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romance, romantic features like enthusiasm, passion and imagination. म्हणजे जे की कशाच्या आधारित होतं, enthusiasm, passion आणि imagination. The foreground for the novel was prepared by all those factors. म्हणजे ते जे नॉवेल होतं त्याचं जे फोरग्राऊंड होतं ते कशाने ते प्रिपेअर केल्या गेलं, या सगळ्या गोष्टीमुळे. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लिश. 1740 मध्ये नॉवेल जे आहे ते ओरिजिनेटेड कसं केलं गेलं, लिटररी फॉर्म इन इंग्लंड. इनक्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, आणि त्याच्यामध्ये कशामध्ये ते वाढ करत गेलं, इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ज्या वेळेला झाली ते सुद्धा त्यामध्ये त्याचं देखील वर्णन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हॅड गिव्हन राईज टू मिडल क्लास, आणि मध्यमवर्गीय लोक जे होते ते देखील त्यामध्ये, त्याचे देखील अस्तित्व त्यामध्ये तुम्हाला मिळतं. A class of people had emerged to occupy an elite status. The realistic picture of everyday life and problem of common people depicted in the novel appealed to a new educated class and was regarded by them as respectable reading material. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतात, इवन लोकांच्या दैनंदिन जीवनातील, सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील ज्या काही समस्या आहे त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला, किंवा त्या ठिकाणी काय म्हणतायत,
की a common people depict the novel appealed a newly educated class and was regarded by them as a respectable reading material. म्हणजेच सामान्य लोकांच्या जीवनातील देखील त्यामध्ये प्रसंग असायचे, सुख-दुःख असायचं त्यामध्ये डिपिक्ट केलेलं. त्यामुळं उच्चवर्णीय लोकांपासून तर सामान्य वर्गीय लोकांपर्यंत नॉव्हेलची जे आवड आहे, जे रीडर्स आहे, हे जास्त प्रमाणामध्ये त्याला मिळाले.